आता अमेरिकेत ऍडमिशनची प्रोसेस सगळ्यात मोठा चॅलेंज असतो तो 30-40 लाखाची फीज. तुम्ही हुशार असाल पण तुमच्याकडे जर 30-40 लाखाचं डबल नसेल आणि 20-25 लाखाचं राहण्याची व्यवस्था नसेल, म्हणजे 60-65 लाखाचं जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही डॉक्युमेंटेशन, तोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही. दॅट्स वेअर गुरु एज्युकेशन कम्स इन द पिक्चर. आम्ही आमचे फायनान्शियल जे जो एक 500 करोडची आपली कंपनी आहे ते फायनान्शियल त्या युनिव्हर्सिटीला देऊन ठेवलेले आहेत, राईट. आणि युझिंग आवर फायनान्शियल्स दे ग्रांट द ऍडमिशन टू द स्टुडंट्स. त्यामुळे त्यांचा जो एक 60% रिजेक्शन, 10 पैकी 6 विद्यार्थी ते रिजेक्ट करायचे फॉर नॉन व्हायबिलिटी ऑफ फायनान्सेस. नाव 100% कॅन्डिडेट्स दे आर एक्सेप्टिंग. सो त्यांचा एक्सेप्टन्स 100% झाला. बिकॉज इट्स अ मॉनिटरी बेनिफिट फॉर देम, राईट. जेवढे विद्यार्थी येतील तेवढा त्यांना युनिव्हर्सिटीला फायदा होतो, राईट. इकडच्या युनिव्हर्सिटीला जे असतं त्यांच्यासाठी इट्स अ मॅटर ऑफ रेप्यूट की आमच्याकडचा विद्यार्थी सरळ अमेरिकेला जातो, राईट. आणि अमेरिकेतील जे प्रोफेसर्स असतात आमच्याकडे येतात, आमच्या विद्यार्थ्यांना शिकवतात, गाईड करतात. काही आमचे कॉलेजेस आहेत इकडे, विद्यालंकार किंवा बाकीचे काही कॉलेजेस, त्यांनी ते तिकडे पाथवे प्रोग्राम, म्हणजे 2 वर्ष इकडे शिका, 2 वर्ष तिकडे शिका, तिकडची डिग्री घ्या, किंवा 1+1 एक वर्ष इकडे शिका, 1 वर्ष तिकडे शिका, तिकडची डिग्री घ्या. हे सगळे उपक्रम आपण केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना गायडन्स मिळतं. आणि सेटिंग हिअर त्यांना तिकडच्या गोष्टी माहिती नसतात तर ते आपण तो करतो. त्यानंतर आमची जी पूर्ण टीम असते, पूर्ण इमिग्रेशन, आपल्याकडे स्वतःकडे इमिग्रेशनचे अटर्नीज आहेत. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला पूर्ण तयार करणं ॲडमिशन प्रोसेससाठी आणि इमिग्रेशन इंटरव्ह्यूसाठी, त्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना प्रॉपर मेंटेन केल्यामुळे त्यांचा जो ॲक्सेप्टन्स रेट आणि प्लस व्हिसा इंटरव्ह्यूला क्लिअरन्स रेट असतो तो पण जास्त वाढतो, राईट. दुसरी गोष्ट म्हणजे काय, त्या विद्यार्थ्यासाठी आणि त्यांच्या आईवडिलांसाठी जे एक धाकधूक असते, माझ्या मुलाचं काय होईल, शिक्षणाचा खर्च कोण करणार, राहण्याचा खर्च कोण करणार, पुढे जाऊन त्याला इंटर्नशिप मिळेल की नाही, त्याला जॉब मिळेल की नाही, त्याचा H1 व्हिसा कोण फाईल करणार, त्याचं ग्रीन कार्ड होईल की नाही, या सगळ्याच्या धाकधुकीच्या चिंतेचा विषय असतो. आणि ते एजंट काय म्हणतात की बाबा ऊपरवाले का नाम लो सब ठीक हो जाएगा. वरचं नाव, देवाचं नाव मी रोज घेतो, पण कॅन यू गिव्ह मी अ कॉन्क्रीट आन्सर. आणि 60-70 लाख तुम्ही खर्च करता. तर मला लोक म्हणतात केजरीवाल ऑफ एज्युकेशन, कारण की मी पूर्ण एज्युकेशन फुकट करून ठेवलेलं आहे. पूर्ण विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च ही गुरु एज्युकेशन स्पॉन्सर करते आणि त्यांना आपण शेअरिंग अकोमोडेशन देतो. 2 मोठ्या गोष्टी असतात खर्चिक, एक असतं शिक्षणाचा खर्च आणि दुसरं असतो राहण्याचा खर्च. या दोन्ही खर्चाची जबाबदारी गुरु एज्युकेशन उभारते. त्यामुळे त्या विद्यार्थ्याचं शिक्षणाचा खर्च आणि राहण्याचा खर्च बिकम 0. कारण की आपण त्याला स्टायपंड देतो. प्रत्येक जो तिकडे जातो त्याला आपल्याला ॲज अ पार्ट ऑफ वर्क परमिट तो टेक्नॉलॉजीवरती, नेटवर्क, इन्फ्रास्ट्रक्चर किंवा फायनान्शियल अनालिसिस, बिझनेस अनालिसिस जी कामं असतात, ज्यासाठी तो शिक्षण घेतोय, इनलाईन तर स्टेम इंटर्नशिप त्याला देतो, तर त्याला शेअरिंग अकोमोडेशन देतो आणि त्याला आपण $2,500-3,000 भत्ता देतो. त्या $2,500 जो भत्ता असतो ॲज अ पार्ट ऑफ इंटर्नशिप, स्टायपंड आपण ज्याला म्हणतो, त्यातनं तो कॉलेजची फी देऊ शकतो. कॉलेजची फी $1,000-1,200 कॉलेजची फी असते, राईट. त्यामुळे तिकडच्या युनिव्हर्सिटीला फायदा आहे किंवा 500, 1000, 1,500 विद्यार्थी तुम्ही घेऊन येतात. इकडच्या कॉलेज युनिव्हर्सिटीला फायदा आहे की बाबा आपला विद्यार्थी तिकडे जातो, आपल्या विद्यार्थ्याला पूर्ण मार्गदर्शन मिळतं, त्यांना ते पब्लिसिटी करू शकतात की बाबा आमच्याकडे या का, कारण की आम्ही तुम्हाला पाथवे देतोय अमेरिकेला जायला, राईट. बिकॉज इकडे पण आता एवढ्या शिक्षण संस्था उभारलेल्या आहेत, तर बाबा तुमचं USP काय, तुमचं युनिक सेलिंग प्रपोजिशन काय, हाऊ कॅन यू स्टँड आउट डिफरंटली दॅन दी अदर कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीज. तर तसं आपण करतो. आता याच्या पुढची गोष्ट म्हणजे काय, तिकडचे प्रोफेसर्स येऊन ॲज अ पार्ट ऑफ कोहर्ट 6-8 आठवड्याचा कोर्स इकडच्या विद्यार्थ्यांना शिकवणार. आता अमेरिकन माणूस, गोरा माणूस, काळा माणूस इकडे विद्यार्थ्यांना शिकवणार, ती क्रेज अजूनही असते, राईट, की गोरो आयो, गोरा माणूस आला, राईट. किंवा इकडचे विद्यार्थी तिकडे जातात पूर्ण गायडन्स घेऊन, राईट. तर देर इज नो प्राइस टॅग टू. त्यामुळे इकडच्या कॉलेजला पण मार्केट रेप्युटेशन वाढतं, ब्रँडिंग वाढतं, PR वाढतं आणि तिकडच्या कॉलेजमध्ये त्यांना स्टुडंटचा आवाका, जो 60% रिजेक्शन होतं आता 100% सिलेक्शन झालं. आणि हुशार मुलं मिळतात जे खरंच त्या ज्ञानाचं काहीतरी हे वापर करणार आहेत पुढे आयुष्यात.